बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात गंधारी येथील जिल्हा परिषद शाळेत संततधार पावसामुळे पाणी शिरल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। मुख्य रस्त्यावरून वाहणारे पावसाचे पाणी थेट शाळेच्या आवारात आणि वर्गखोल्यांमध्ये शिरल्याने अध्यापन विस्कळीत झाले। वर्गखोल्यांमध्ये पाणी साचल्याने विद्यार्थ्यांना पाण्यातून वाट काढत शाळेत जावे लागते। त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय। या समस्येबाबत प्रशासनाकडे यापूर्वी अनेकदा तक्रारी करूनही ठोस उपाययोजना झाल्या नाहीत असा आरोप पालक, ग्रामस्थ आणि शालेय व्यवस्थापन समितीने केलाय। मुख्य रस्त्यावरील पाण्याचा कायमस्वरूपी निचरा करण्याची व्यवस्था करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली। प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा शालेय व्यवस्थापन समितीने दिला। येवला कोपरगाव नगर ते धुळे महामार्गावरील अंचलगाव पाटी परिसरात 3 वाहनांचा भीषण सामूहिक अपघात झालाय। अपघातात वाहनांचं मोठं नुकसान झालं असलं तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय। नागरिकांनी समाधान व्यक्त केले। अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे विस्कळीत झाली होती। दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली। या कोंडीचा फटका शालेय बस, विद्यार्थी, नोकरदार तसंच इतर प्रवाशांना बसलाय। अनेकांनी आपल्या गंतव्यस्थळी पोहोचण्यासाठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागली। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले। पोलिसांच्या मदतीने काही वेळानंतर वाहतूक हळूहळू पूर्ववत करण्यात आली। येवला शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचा भव्य लोकार्पण सोहळा शनिवार 1 ऑगस्ट 2026 रोजी एन्झोकेम विद्यालया शेजारी कोपरगाव रोड इथं आयोजित करण्यात आले। महाराष्ट्र राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते या स्मारकाचे लोकार्पण होणार आहे। साहित्य, पोवाडे, लावण्या आणि शाहिरीच्या माध्यमातून वंचित, शोषित आणि कष्टकरी समाजाच्या भावना मांडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने हे स्मारक उभारण्यात आले। सामाजिक समता, न्याय आणि स्वाभिमानाचा संदेश देणाऱ्या त्यांच्या कार्याला या माध्यमातून आदरांजली वाहण्यात येणार आहे। या ऐतिहासिक सोहळ्यासाठी येवला तालुक्यातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, युवक आणि महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असं आवाहन आयोजकांनी केले। दिग्रस शहरासह तालुक्यात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले। अनेक ठिकाणी पाणी साचलं असून ग्रामीण भागात काही घरांच्या भिंती कोसळण्याच्या घटना घडल्या। अनेक ठिकाणी जनावरांचेही नुकसान झाले। सततच्या पावसामुळे तालुक्यातील नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। सखल भाग जलमय झालेत। दिग्रस शहरात सुरू असलेल्या रस्ते बांधकामामुळे विविध ठिकाणी पाणी साचले। विशेषतः स्टेट बँकेसमोरील परिसरात नागरिकांना आणि वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतोय। ग्रामीण भागात पावसाचं पाणी शेतीमध्ये शिरल्याने पिकांचं नुकसान झाले। शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाले। परिस्थितीची दखल घेत तहसीलदारांनी महसूल यंत्रणेला नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश दिलेत। प्रशासनाकडून नागरिकांना आवश्यक खबरदारी घेण्याचे आणि नदी नाल्यांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले। उपमुख्यमंत्री तसंच बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार आज आणि उद्या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। भर पावसात त्यांचं शासकीय विश्रामगृह इथं आगमन झाले। यावेळी आमदार धनंजय मुंडे आणि आमदार विजय सिंह पंडित उपस्थित होते। खासदार बजरंग सोनावणे यापूर्वीच विश्रामगृहात दाखल झाले। दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेणार आहेत। जिल्ह्यातील विकास कामे आणि प्रशासनाच्या कामांची माहिती त्या बैठकीत घेणार आहेत। बुलढाण्याच्या शेगाव मंदिर परिसरामध्ये असलेल्या पेढ्याच्या दुकानांवर अन्न आणि औषध विभागाने छापा टाकून पेढ्याचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले होते। त्याचा अहवाल प्राप्त झालाय। दोन्ही नमुने हे अप्रामाणिक आढळून आलेत आणि ते मानवी आरोग्यासाठी उपयुक्त नसल्याचं सांगितलं जातंय। संबंधित दुकानदाराला केंद्रीय प्रयोगशाळेत अपील करण्यासाठी 1 महिन्याची मुदत आहे। अपील झाली किंवा नाही की त्याही प्रयोगशाळेचा अहवाल असाच आल्यास संबंधित दुकानदारावर पुढील कारवाई केली जाणार आहे। शेगाव कचोरी संदर्भात तेलाचे नमुने प्रमाणित आलेत तर तयार झालेली कचोरी आणि मैद्याचे नमुने अजूनही प्रलंबित आहेत। या अहवालाकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। ऍक्च्युली आपण शेगाव मध्ये 2 आस्थापनांची तपासणी केलेली होती। त्यापैकी एका आस्थापनेचे 2 अन्नपदार्थ म्हणजे दोन्ही पेढेच होते। एक कंदी पेढा होता आणि एक मलाई पेढा होता। त्या दोघांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि जो आपला लॅबोरेटरीचा रिपोर्ट प्राप्त झालेला आहे त्याच्यामध्ये एका पेढ्यामध्ये अदर फॅट जे असते जसं मिल्क फॅट असली पाहिजे
तर मिल्क फॅट व्यतिरिक्त अदर फॅट म्हणजे जसं एकतर पामोलिन तेल असू शकतं किंवा इतर खाद्यतेल असू शकतं असं त्यामध्ये आढळलेलं आहे. आणि एक दुसरा जो कंदी पेढ्याचा नमुना घेण्यात आलेला आहे त्यामध्ये सुद्धा रंगाचं प्रमाण जास्त प्रमाणात असल्याचं आढळून आलेलं आहे. याचा मानवी आरोग्यावर परिणाम होतो. शासनाच्या जे मानकं आहेत त्याच्यानुसार एक लिमिट ठरवून दिलेली असते. त्या लिमिटच्या खूप जास्त प्रमाणामध्ये जर ते व्हायलेशन असेल तर ते मानवी शरीरावरती काही ना काहीतरी प्रभाव करतच आणि त्या दृष्टीनेच सरकारने ती मानकं बनवलेली आहेत आणि त्यामुळे आपल्याला निश्चितच तसं म्हणता येऊ शकतं. पुढील काय नेमकी कारवाई केली जाणार आहे? यामध्ये असं आहे की कायद्याच्या दृष्टीने समोरच्या व्यक्तीला अहवाल पाठवला जातो, त्याला 30 दिवसाचा पिरियड अपीलसाठी दिला जातो. जर हा अहवाल समोरच्या अन्न व्यवसाय चालकाला मंजूर नसेल तर तो केंद्र सरकारच्या लॅबोरेटरीकडून त्याला तो तपासून घेतला जाऊ शकतो. परंतु त्या लॅबोरेटरीचा रिपोर्ट सुद्धा जर तसाच आला किंवा या रिपोर्टवरती जर काही अपील झालं नाही तर आपण याच्या विरुद्ध न्यायालयीन कारवाई करतो. म्हणजे त्याच्या विरुद्ध संबंधिताच्या विरुद्ध कलम 59 अंतर्गत खटला दाखल होतो. शेगाव कचोरी संदर्भ देखील काही पदार्थांचे हो. त्याचा रिपोर्ट आला. शेगाव कचोरीकडे 5 अन्न पदार्थांचे नमुने घेण्यात आलेले होते. त्यापैकी 2 खाद्यतेलांचे अहवाल प्रमाणित असल्याचे अहवाल प्राप्त झालेले आहेत. 3 अन्न पदार्थांचे अहवाल अजून यायचे बाकी आहेत.